बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, यह हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। झालं ना समाधान गौरी? तुझ्या प्रेमाखातर रुद्र मला उलटून बोलला. आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना मनात? फार अभिमान वाटत असेल. तू याला कसंही वागवलंस, अगदी कसंही, तरी हा तुझ्या मागे मागे करणार. आणि आईचं काय? आईला किती काळजी असू दे, ती काही म्हणू दे, त्याला आई चुकीचीच वाटणार. आवडत असेल ना तुला हे? तुझी चूक नाहीच आहे. कधीही श्रीमंती न पाहिलेल्या तुझ्यासारख्या मुलीला हे सुखावणारं असणारच. दोष तुझा नाहीच आहे ग. दोष या सगळ्यांचा आहे. हे जे तुला पाठीशी घालत आले ना त्यांचा आहे. तुझ्यामुळे माझ्या मुलाने इतकं सहन केलं, पण यातल्या एकालाही वाटलं नाही की तू त्याची माफी मागावीस. कारण माफी मागावं असं त्यांनी काही केलंच नाहीये. बघ तुझ्यामुळे काय होते बघितलंस? माझा मुलगा माझा राहिलाच नाहीये. आईच्या काळजीची किंमत उरलीच नाहीये त्याला. तू उद्या जर याला म्हणालीस ना की हिला घराबाहेर काढ, तरी आनंदाने तयार होईल. मिसेस पैठणकर, तुम्हाला माणसं ओळखता येत नाहीत ना ह्याची मला पुन्हा एकदा खात्री पटली. आणि तुम्ही म्हणताय तसं गौरीजी बिलकुल म्हणणार नाहीत कधीच. बघितलंस ना, आई तुला मी घराबाहेर कधीही काढणार नाही असं नाही म्हणाला तो. पुन्हा तुझीच बाजू घेतली. तसंही एकदा घराबाहेर काढायला निघाला होतास. आता ही म्हटल्यानंतर पुन्हा काढशील. अजून काय? इधर नाही, धर माझा हात आणि काढ मला बाहेर. तुझ्यावर प्रेम करते, तुझी काळजी करते, याची शिक्षा मिळवते मला. नंदिनीला काय? नंदिनीला आयतं गुणी बाळ मिळालं, पण तिने समज नाही दिली कधी. तिला काय, तुझं काही झालं तरी, पण मी खरी आई आहे ना. मला किती त्रास होतो कुणालाच नाही कळणार. मी आई आहे. माझी अपेक्षा होती रुद्रचं लग्न होईल, त्याला चांगली बायको मिळेल, ती सगळं बदलेल, मला चांगली सून मिळेल.
पण त्याने तुझी निवड केली. खरं तर तुझा आणि आमचा मेळच नाहीये ग, पण माझ्या मुलाचं प्रेम आहे म्हणून मीही मान्य केलं. आणि तू काय केलंस? तू त्याला सोडून निघून गेलीस. वेड लागलं माझ्या मुलाला. बरं पुन्हा आलीस. त्याला तुझं प्रेम जिंकण्यासाठी काय काय करावं लागलं माहितीये तुला? हे सगळं आई म्हणून बघत असताना मला किती त्रास होत होता याची कल्पना तरी आहे तुला? बरं मी बोलायचं नाही, तोंड दाबून बुक्क्यांचा मार. काय मिळालं तुला गौरी? माझ्या मुलाला माझ्यापासून तोडून काय मिळालं तुला? आज रुद्र आईच्या शब्दाला किंमत नाही देणार, पण तुझा शब्द मात्र खाली पडू देणार नाही. आईला घराच्या बाहेर काढायला तयार होईल. राजन भाऊजी, ही अशीच सून हवी होती ना तुम्हाला? म्हणजे काय, रुद्र तुमच्या कायमचा ताब्यात राहणार, मुठीत तुमच्या. परफेक्ट. नंदिनीचे संस्कार अगदी परफेक्ट घेतलेत गौरीने. तुमचा काहीतरी गैरसमज होतो रेवती मॅडम. तुम्ही जसा विचार करताय ना तसं चुकीचं वागायची मी कधी कधी कल्पनाही नाही करणार. तुझ्यासारख्या खोट्या आईवर माझा अजिबात विश्वास नाही. बस. मी ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते बोलू नका मिसेस पैठणकर. खबरदार गौरीजींवर वाटेल ते आरोप कराल तर. रुद्र प्लीज शांत हो, तुला अजून त्रास होईल. नाही रोहित, यांना असं वाटतंय गौरीजी तोडतायत मला यांच्यापासून. पण काका जरा यांना एकदा विचार की आईच्या मायेने शेवटचं केव्हा बोलल्यात माझ्याशी, जेव्हा मला सगळ्यात जास्त आईची गरज होती तेव्हा मला सोडून निघून गेल्या ह्या. पैसा महत्वाचा वाटला यांना. मग बघा, त्याच पैशांनी आई पण विकत घेता येतं का? आई ही हाक पैशांनी विकत घेता येत नाही मिसेस पैठणकर. ती हाक आतून येते. मग नातं रक्ताचं असो किंवा नसो. गौरीजींनी बिट्टीला जन्म नाही दिला, पण आई पण मनापासून निभावलंय, म्हणून बिट्टी आई हाक मारते त्यांना. लेकाला जन्म देते तीच आई नसते, जीव लावते ती आई असते. आणि तुम्ही काय म्हणाला? तुम्हाला माझी काळजी वाटते, पण आल्यापासून तुम्ही एकदाही विचारलं नाहीत की मी कसा आहे. फक्त गौरीजींवर आरोप करत राहिलात. आणि मुलाची काळजी वाटणं ह्याचं फक्त नाटक करता येतं तुम्हाला. सांगा ना, कसं म्हणायचं मी तुम्हाला आई? खरं तर आई होण्याची पात्रताच नाहीये तुमची. गौरीजींवर आरोप करण्याआधी तुम्ही कशा वागताय ना
याचा तुम्हीच विचार करायला हवा होता. मला बस. आत्ताच्या आत्ता गौरीजींची माफी मागा. प्लीज रुद्र सर. नाही गौरीजी, मी तुमचा अपमान झालेला ह्यापुढे सहन करणार नाही. नाही रुद्र, प्लीज हे हे असं काही करू नकोस तू. प्लीज विषय वाढू नको प्लीज. नाही काका, मिसेस पैठणकरांचं त्यांच्या मुलावर खूप प्रेम आहे. मग मुलाखातर त्या सुनेची माफी मागूच शकतात. हो ना मिसेस पैठणकर? आहे ना तुमचं माझ्यावर प्रेम? मुलगा मानता ना मला? मग मागा माफी. सॉरी गौरी. मला माझ्या मुलाचं भलं हवंय. त्याला ते कशातही कळत नसलं तरी मी कायम त्याचं. रेवती मॅडम प्लीज. खुश झालं का तुझं समाधान? रुद्र, कसं वाटतंय आता तुला? बरं वाटतंय. तुझ्यामुळे काय होतं बघितलंस? माझा मुलगा माझा राहिलाच नाहीये. आज रुद्र आईच्या शब्दाला किंमत नाही देणार. तुझा शब्द मात्र खाली पडू देणार नाही. ए गौरी, मेडिसिन काढतेस ना? हो.
दे. पाणी. हो. तुझ्यासारख्या खोट्या आईवर माझा अजिबात विश्वास नाही. अरे ते सॉरी, ते चुकून मी लगेच पुसून घेते. असू दे गौरी, शांत हो, रिलॅक्स. अगं हे बघ, इतकं काही झालं नाहीये. मी लगेच ते पण असू दे, रिलॅक्स. ठीक आहे, दे. काय झालं गौरीजी? रुद्र सर, असं व्हायला नको होतं. रेवती मॅडम जे काही बोलत होत्या ते अगदी बरोबर आहे. माझंच चुकलंय. तुम्ही इतकं प्रेम केलं माझ्यावर, मी त्या प्रेमाची परतफेड कधीच नाही करू शकणार. काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलते. त्यात तुम्ही रेवती मॅडमना माफी मागायला लावलीत माझी. किती वाईट वाटलं असेल त्यांना. त्या काय विचार करत असतील माझ्याबद्दल. त्या जे काही बोलत होत्या ते आई म्हणून बोलल्या. काय चुकलं त्यांचं? गौरीजी, प्रेमाची परतफेड नसते करायची. आपलं नातं आहे, बिझनेस नाही. आणि तसंही मिसेस पैठणकरांनाही कधी ना कधी ऐकवण्याची गरजच होती. अहो पण रुद्र सर, गौरीजी, औषध कडू असतं की नाही, पण तेच औषध आपल्याला बरं करतं. मग बरं होण्यासाठी जरा कडू डोस दिला तर काय हरकत आहे? तुम्ही काळजी नका करू. मलाही सगळं मान्य आहे रुद्र सर, पण तुमचं नातं मुलाचं आहे. आणि माझं नातं होणाऱ्या सुनेचं. काहीही होणार नाही, मी आहे ना. गौरी, हे बघ, काळजी करू नकोस. नंदाई आहे, मी आहे. हं? का काळजी करतेस? आम्ही रेवतीला समजावून सांगू. ओके? मॅडम, घर आलं. सॉरी गौरी, मला माझ्या मुलाचं भलं हवं.
खाना मैंने लाया खाना कोणीतरी खाना खाना. घेऊन जाते. आता कोणाला घेऊन जाऊ? कसं आहे जेवायच्या वेळेस जेवून घ्यायचं, नाहीतर मग भूक भूक होतं ना, मग डोकं चालत नाही, काही सुचत नाही आणि मग असं खूप काय होतं. भूक खूप वाईट असते हो. भूक एकदा पोटात पडली की माणूस चक्कर येऊन पडतो. मग चक्कर येऊन पडण्यापेक्षा जेवून घेतलेलं बरं. कशी वाटली आयडिया? आता तुझी माफी मागायची का मी? बोल ना, माफी मागू का तुझी? सॉरी म्हणू का तुला मी? बोल ना. लायकीत राहायचं माझ्यासोबत. लायकी सोडून वागायचं नाही माझ्याशी. कुणाकडे बघतोयस? डोळे वरती करून कुणाकडे बघतोयस? मान खाली, खाली घाल मान. तोंड वरती करून बोलायचं नाही माझ्याशी. पाणी पुस. उभा कशाला आहेस? पुस पाणी.